स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं तसंच टायर जाळल्यानं जमावानं हिंसक पवित्रा घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यामुळे हा वाद निर्माण झाला। यावेळी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमावबंदीचं कलम 114 लागू करण्यात आलं आहे। अंजन गावात सकाळी एका समाजाच्या मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला। हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचा आरोप एका गटानं केला। त्यामुळे जोपर्यंत पुतळा हटवला जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका विरोधी गटानं घेतली। त्यामुळे पोलिसांनी हा पुतळा हटवण्याचं काम हाती घेतलं। यावेळी पुतळा हटवण्यात येऊ नये म्हणून पुतळा बसवणाऱ्या गटानं थेट पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली। या दगडफेकीचा व्हिडिओही समोर आला आहे। मित्रांनो, पोलीस प्रशासनाची हुकुमशाही चालू आहे, इथं मारहाण चालू आहे। त्याचबरोबर चौकात टायर जाळून निषेध नोंदवला। पण या प्रकरणाला अशा प्रकारे हिंसक वळण मिळाल्यानं पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला। दरम्यान बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुमारे तासभर जमावाचा हा धिंगाणा सुरू होता। यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, फटाके पेटवून फेकत असल्याचं दिसून आलं आहे। या घटनेमुळे अंजन गावात सध्या तणावाचं वातावरण आहे।